तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरून आता संजय राऊतांनी निशाणा साधलेला आहे। भाजपच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की मोदी साहेब प्रत्येक राज्यामध्ये जाऊन पत्रकार परिषद घ्या असा टोला राऊतांनी लगावला। तर नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। मोदी 24 तास जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत। संजय राऊतांनी रोज पत्रकार परिषद घेत काय दिवे लावले, जनहिताचं एक काम राऊतांनी दाखवावं असं प्रतिआव्हान आता नवनाथ बन यांनी दिलेलं आहे। भारतीय जनता पक्षाच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगायला पाहिजे की मोदी साहेब, आपण सुद्धा राज्यात जाऊन आपल्या कार्याची माहिती घ्या आणि एक पत्रकार परिषद घ्या आणि आम्हालाही बोलवा। आम्ही पत्रकार आहोत, रवीश कुमार पत्रकार आहेत, आशुतोष आहेत पत्रकार, पुण्यप्रसन्न वाजपेयी आहेत, असे अनेक पत्रकार जे आहेत त्यांनाही या पत्रकार परिषदेसाठी आमंत्रित करा असं आमचं त्यांना म्हणणं आहे। आणि देवेंद्रजी पत्रकार परिषद नेहमीच घेतात, पण 12 वर्षानंतर सुद्धा नरेंद्र मोदी का पत्रकार परिषद घेत नाही हा प्रश्न कदाचित प्रेसिडेंट ट्रम्पलाही पडला असेल। 24 तास जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेतली काय नाही घेतली काय काही फरक पडत नाही, कारण ते रोज जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देत असतात आणि जनतेचे प्रश्न सोडवत असतात। मुळामध्ये संजय राऊत रोज सकाळी उठून पत्रकार परिषद घेतात। संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आजपर्यंत काय दिवे लावलेत याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी दिलं की मग लक्षात येईल की संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेचा काय फायदा होतो। राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरण सत्य बाहेर आल्यास भूकंप होईल। या प्रकरणी अनेक मोठे लोक सामील आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते बृजभूषण सिंह यांनी खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे। तर बृजभूषण सिंह यांच्या वक्तव्यानंतर आता अनेक चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत। अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है, कभी समय आएगा तो बोलेंगे। तर राम मंदिराच्या दानपेटीचे चोर कोण असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। तर राम मंदिराला आम्ही 1 कोटींचा धनादेश दिला होता असं राऊतांनी म्हटलं। राम मंदिराच्या मुद्द्यावर मोदी मत मागतात, मग दानपेटी चोरीवर मोदी गप्प काय असं राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांच्या आरोपांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। दोषींवर कारवाई होईलच, पण राऊतांनी यावर बोलूच नये असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। ठाकरेंची शिवसेना कबरीवर माथा टेकवते, अयोध्येला बोलवल्यावर उद्धव ठाकरे गेले नाहीत असं नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। तर अफजल खान आणि औरंगजेबाची कबर ठाकरेंना प्रिय असल्याचा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय। श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक आहे। 5 कोटी रुपयाचा अपहार झाला, हे या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? राम मंदिराची, त्या ट्रस्टची संपूर्ण व्यवस्था ही भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवाराकडे आहे। मग हे घरातले चोर आहेत का? या दानपेटीचे चोर कोण? त्यात कोणाचा हात आहे? नरेंद्र मोदी ज्यांनी या मंदिराच्या प्रतिष्ठापनेमध्ये फार मोठं राजकारण करून भाजपला मतं मागितली, त्या विषयावर का गप्पा आहेत? या प्रकरणात काही चुकीचं झालं असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल, परंतु संजय राऊतांना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार आहे का? उभाटा गटानं संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी राम मंदिरात जाण्यापेक्षा औरंगजेबाच्या कबरीवर जाणं पसंत केलंय। त्यांना पूजेसाठी बोलवलं, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून राहिले, परंतु अयोध्येला गेले नाहीत। आता देखील राम मंदिराला ते दर्शनाला जातील का मला शंका आहे, कारण त्यांना राम मंदिरपेक्षा औरंगजेबाची कब्र, अफजल खानाची कब्र जास्त प्रिय आहे। त्यामुळे ते अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकायला नक्की जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।